तर आजच्या विषयाला हात घालण्याआधी आम्ही कालच्या एका महत्त्वाच्या प्रसंगाविषयी बोलणार आहोत. काल जी एकंदर घटना घडली आहे ती माझ्या मते क्रिकेट विश्वासाठी फारच दुःखद घटना आहे. अमित, कालच्या एकंदर प्रसंगावर तुझ्याकडे काही 2 शब्द आहेत बोलण्यासारखे? नाही, माझ्याकडे 2 शब्द नाही आहेत, माझ्याकडे 3 शब्द आहेत. रेस्ट इन पीस. पण ऑनेस्टली 3 वर्ष काय वय असतं का जायचं? आणि त्यात काल ज्या पद्धतीने इंडियन मीडिया, इंडियन जर्नलिस्ट यांनी अख्खं जे कालचं मॅटर हँडल केलं, आय थिंक दॅट वॉज व्हेरी डिसग्रेसफुल. हां, पण आधी पण कुठे एखाद्याच्या मृत्यूवर सेन्सिटिव्हली हँडल केल्यात गोष्टी त्यांनी, नाही का? म्हणजे बाकी त्यांना सोड, पण गिलने जे काही केलं काल ते एकदम बिलो आपल्या स्टँडर्ड्स, म्हणजे आपल्या स्टँडर्ड्सच्या खाली होतं ते. गिलने काय केलं? No more entertaining cricket, lads. Welcome back to the boring test cricket, boys. सो काल इंग्लंडच्या बॅसबॉल नावाच्या पोराचं दुःखद निधन झालं. ऍक्च्युली मृत्यू झाला. हत्या केली इंडियाने. नाही, वध केलाय. यस, बुमरा अँड सिराज आर द मर्डरर्स. पण बॅसबॉलची ही अवस्था काही पहिल्यांदा नाही झाली आहे, ती इंडियाने केली आहे आधी सुद्धा, आणि इंडियामध्येच केली आहे. पण तेच आहे, इंग्लंडमध्ये त्यांच्या ग्राउंडवर जाऊन हे सगळं करणं म्हणजे इट वॉज क्लास. खरंय. 2022 मध्ये जन्माला आलेलं बॅसबॉल पाकिस्तान सोबत म्हणजे त्यांनी जन्माला घातलं होतं. त्याचा काल दिनांक 10 जुलै 2025 ला शेवटचा श्वास घेतलेला आहे. सो कालच्या अख्ख्या मॅच बद्दल काय वाटतं? कालची मॅच जी होती ती ऍक्च्युअल टेस्ट मॅच होती. या आधीच्या 2 मी टेस्ट मॅच नाही मानणार, ज्या पद्धतीने बॅटिंग केली इंडियाने, इंग्लंडने किंवा ते के असेल. सो काल ऍक्च्युअल सुरुवात झाली टेस्ट सिरीजला. पण तेच आहे, बॅसबॉल मेल्याचं दुःख नाहीये, आता जो रूट सोकावणार आहे ह्याची जास्त मला भीती आहे. खरं, हे खरं. आणि तो सोकावलाच. काल बघितलंच तो केवढा खेळला. काल त्याला कोणी सांगितलं टेस्ट मॅच सुरू होते म्हणून? खरं. मला वाटतं सुरुवात तिकडनंच झाली की जेव्हा टॉस जिंकले ते इतके दिवस बॅसबॉलवरती डिपेंडंट होते की आम्ही चेस करू काही झालं तरी काल ते सोडलं आणि काल त्यांनी क्लासिक क्रिकेट अप्रोच असतो की टेस्ट मध्ये टॉस जिंका, पहिली बॅटिंग करा. त्यांनी काल बोरिंग क्रिकेट खेळलेले आहेत का, जसं की आपल्या गिल साहेबांनी बोलले त्याप्रमाणे. आणि ऑब्व्हियसली बुमरा आणि आर्चरचा काल कमबॅक झालाय. आर्चरने तर 2021 नंतर पहिल्यांदा मॅच खेळतोय. अच्छा, 4 वर्ष ऑलमोस्ट. आणि आता माहित नाही तो कसा चालणार आहे या पिचवर, कारण की काल तरी स्विंग होता तो बॉल, आणि आर्चर इज मोर ऑफ अ सीम बॉलर, तो स्विंग बॉलर नाही, हिट द डेक बॉलर. येस. सो माहित नाही कारण की काल बुमराला पण थोडा प्रॉब्लेम होता. बुमराला ऍक्च्युली स्विंग कंट्रोल नव्हता काल. त्याचे सगळे बॉल ऑलमोस्ट आउटसाइड लेग जात होते. अच्छा, मला वाटतं बुमरा ते सोशल मीडिया जास्ती बघत असेल काय, त्यात ते सगळे जे स्टॅट्स चालू होते की बुमरा शिवाय इंडिया किती जिंकली आहे, बुमरा सोबत इंडिया किती जिंकली. ठीक आहे, स्टॅट लिहिला पण आपण. बुमरा शिवाय विथ बुमरा इंडियाने 46 टेस्ट खेळल्यात, त्यापैकी त्यामधल्या फक्त 20 मॅच जिंकली इंडिया आणि 22 मॅच हरलेत आणि 5 मॅच ड्रॉ झाल्यात. बरोबर. आणि विदाउट बुमरा 27 टेस्ट खेळल्यात आतापर्यंत, आणि त्यामध्ये 19 जिंकलेत, 5 हरलेत आणि 3 ड्रॉ झालेत. सो विदाउट बुमरा विन पर्सेंटेज आहे 70 आणि विथ बुमरा विन पर्सेंटेज आहे फक्त 43%. पण तेच आहे, मला पुन्हा हे वाटतं की हे काल कमेंटेटर्स 2-3दा मी उल्लेख ऐकला. एकतर हिंदी कमेंटेटर ते लोक बोलत असणार खूप वेळ, इंग्लिश कमेंट्रीमध्ये कार्तिक हे बोलला. तर मला वाटतं की कमेंटेटर्सने एवढं फ्लॅट आणि एवढं बेसिक काहीतरी इन्स्टावरचे किंवा कशावरचे काढून स्टॅट वाचून नसतील बघत ते, पण ते कुठलेही बघत असेल ते आजकाल सगळे इन्स्टावरच आहे. तर माझं म्हणणं आहे त्यांच्याकडे एक माणूस असतो बसवलेला. आपण थोडं कार्तिकने बघितलं, भाई इंटरेस्टिंग वाटतं मला, मी बोलतो. तर मला वाटतं की खूप बेसिक त्याच्यात अनालिसिस नाही, असं मला वाटतं की विथ बुमरा इंडिया मेजरली बाहेर खेळली आहे आणि विदाउट बुमरा इंडिया मेजरली इंडियात खेळली. सो इंडियात स्पिन डॉमिनेशन असतं, सो त्यात ऑब्व्हियसली इंडिया जिंकणार आहे. आणि बाहेरच्या देशात बुमरा ऑलमोस्ट एकटाच पडतो बऱ्याचदा. सो मला खूपच फालतू न्यूमरोलॉजी आणि फालतू अनालिसिस वाटलं मला खूप जास्त. आणि हे आता संजना पण तिकडे बसते, संजनाला कळलं, तिने बुमराला टोमणा मारला, त्याच्या मनावरती काय परिणाम होत असेल ह्याचा कोणीतरी विचार केला पाहिजे. सो काल इंग्लंडने टोटल अख्ख्या दिवसात 251 रन्स मारलेत फक्त, आणि 4 विकेट गेलेत त्यांच्या. आणि सगळ्यात लक्ष देऊन बघण्याची गोष्ट ही होती की त्यांचा रन रेट ऑलमोस्ट 3च्या आसपासच होता, जो की नॉर्मली 4 आणि 5च्या दिशेने. ते 5ला तर खेळतच होते इतके दिवस, म्हणजे त्यांच्या वाईटात वेळ दिवशी पण ते लोक 4.5 मारत होते रन रेटने. तर काल त्यांनी पहिल्या सेशनला 3.30चा रन रेट ठेवला होता, किती 3.32. बाकी दोन्ही सेशन ते 3च्या खाली खेळले. एका सेशनला
2.9 वगैरे असं हा काही 3च्या खाली होते लोक, जेवढं मला लक्षात आहे. काल जसं स्टार्ट झाला खूप कॉशियसली लोक खेळत होते आणि माझ्या ते बुमराला पण स्विंग चांगला मिळत होता आणि आकाशदीपचा पण बॉल पडत होता. आणि तेच जो लॉर्ड्सचा स्लोप म्हणतात की तुझं पॅव्हिलियन कडनं टाकतोस त्यात बॉल चांगला येतो आणि तू तिकडनं तो बॉल बाहेर चांगला जातो. सो ते सगळं चालू होतं ते. हा ते दोन त्यांनी जे काही सांगितलं होते. सो ते काल दिसत होतं तुला की इंग्लंड खूप, आणि युजली मी लॉर्ड्स मध्ये जेवढं क्रिकेट बघितलंय ना, एकदा पुन्हा तू लॉर्ड्स मध्ये क्रिकेट बघितलं टीव्हीवर जेवढं मी बघितलंय, तर मला एकदा ते वाटतं की युजली लॉर्ड्स मध्ये एक तर तू बघशील की विकेट धपाधप पडतात पण रन रेट राहतो. इव्हन रहाणेची जी सेंचुरी होती ती 130 बॉलात होती, मला जेवढी लक्षात आहे 14 मध्ये जी आली होती ती. सो लॉर्ड्स हे रन स्कोरिंग वाईज रन रेट तिथे वर राहिलाय आणि विकेटचा रेट पण तिथे जास्त राहिलाय. सो काल तेच विकेट थांबल्या पण रन अगदीच आटले होते तिकडे. आणि काल ते गेल्या 2 मॅचचं प्रेशर पण असणार आहे इंग्लंडवर, ते ज्या पद्धतीने अप्रोच केला या मॅचला की भाई आपण ऑथेंटिक जे आहे क्रिकेट, टेस्ट क्रिकेट ते खेळूया, बेसबॉल आता थोडं बाजूला ठेवूया. आणि मला वाटतं की इंग्लंड जे काही फ्लॅट पिचेस वरती गेले, म्हणजे त्यांच्या बॅटिंगची क्वालिटी कुठेतरी खराब झाली असं मला वाटतंय. मग आता त्यांच्याकडे बेन स्टोक्सनेच केलेलं आहे. बेन स्टोक्सने 2023 की 2021 मध्ये स्टेटमेंट दिलेलं की वी नीड एंटरटेनमेंट, त्यामुळे आम्हाला पिचेस फ्लॅटच हवेत. मग चिअरलीडर बसवा ना तिकडे. सो हे बेन स्टोक्सचं आहे. आणि परत आता त्याने लास्ट मॅच संपली त्याच्यानंतर पुन्हा पिचवर काहीतरी बोलला की अगदी सबकॉन्टिनेंट सारखे पिच झालेत. अरे पण तुम्हीच त्याची डिमांड केली. तो पाकिस्तानमध्ये टीम मध्ये त्यांच्या लिव्हिंगस्टनला खेळवायचा. तो टेस्ट टीमचा प्लेअर होता लिव्हिंगस्टन, कारण त्याला रन्स मारायचे होते पाटा पिचेस वरती. आणि इंग्लंडमध्ये पण त्याने तेच केलं शेवटी. आणि जे इंग्लंड ज्यासाठी फेमस होतं, डिफिकल्ट कंडिशन, ती इंग्लंडची ब्युटी आहे ना. बॉल ज्या प्रकारे स्विंग होतो इंग्लंडमध्ये, सीम होतो, ती इंग्लंडची ब्युटी आहे. आता ऑस्ट्रेलियामध्ये गेलास तू आणि ऑस्ट्रेलियाच्या पिचेसवर बॉल बाउन्सच नाही झाला तर ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन फायदा काय ना. बरोबर. ऑस्ट्रेलियामध्ये जाण्याची मजा काय मग. सो इंग्लंडचे तुम्ही टेस्ट मॅचचा एक इसेन्स घालून टाकला जर तुम्ही फ्लॅट पिचेस बनवता. आणि काल पण त्यांनी लॉर्ड्सच्या मॅच आधी त्यांनी फुल ते ग्रीन टॉप वाले वगैरे फोटो टाकले होते, पण त्यांनी शेवटी गवत सगळं काढलंच. थोडंफार होतं पण ठीक आहे, तेवढं पण ड्राय होतं कारण तिथे समर वगैरे, त्यामुळे कंडिशन खूप ड्राय होत्या कालच्या. पण जड्डूने चांगली बॉलिंग केली काल. जड्डूला काल ऑफ द पिच चांगली मुवमेंट मिळत होती, बॉल चांगले टर्न होत होते. आणि काल जेव्हा जसं सुरुवात झाली, एक तर डकेट जो इतके दिवस ऑलमोस्ट 95च्या स्ट्राईक रेटला खेळत होता, 90च्या खेळत होता, काल त्याचा स्ट्राईक रेट ऑलमोस्ट 51-52 होता, म्हणजे त्याचा 55 होता. सो काल ऑलमोस्ट तो हायएस्ट स्ट्राईक रेटेड बॅट्समन होता इंग्लंडचा. सो डकेट आणि त्यांनी खूप कॉशियसली स्टार्ट केलं. त्यांनी त्यातल्या त्यात आकाशदीपला थोडं टार्गेट केलं, कारण मग जेव्हा विकेट नाही मिळत तेव्हा आकाशदीप थोडासा हल्ला. पण तेच मग क्रॉलीने थोडा त्याला अटॅक केला होता. पण काल एकंदर इंग्लंड 13 ओव्हर पर्यंत इंग्लंड फारच डिफेन्सिव्ह खेळत होती. आणि असं कधी वाटलं नव्हतं इंग्लंडमध्ये पहिल्या 2 विकेट कोणाला मिळतील, त्या बॉलरला मिळाला. नितीश कुमार रेड्डीने पहिल्या 2 ओपनर्सला चालतं गेलं आणि एका ओव्हरमध्ये त्यांना उडवलं. सो क्रॉलीची विकेट गेली 18वर आणि डकेटने 23 मारून डकेट आउट झाला. हा, मग डकेट तरी एक रॅश शॉट खेळायला गेला, पण त्याने क्रॉलीला जो बॉल टाकला होता तो स्विंग तर जाम भारी होता आणि टप्पा पण जाम चांगला होता. जेव्हा नितीश कुमार रेड्डी ऑस्ट्रेलियामध्ये बॉलिंग टाकत तेव्हा मला प्रश्न पडायचा, भाई याचा बॉल पोहोचणार आहे ना स्टंप पर्यंत. आणि आता काल प्रॉपर बॉलर सारखा तो बॉलिंग करत होता आणि मजा आली त्याची बॉलिंग. म्हणजे जसं हार्दिक पांड्याचं झालेलं आठवतं, हार्दिक पांड्याने इंग्लंडमध्ये 5 विकेट काढल्यात. सो तेव्हा जो फील होता आणि प्रॉपर बॉल हवेत स्विंग होतोय, सीम पण होतोय. पण पांड्या बेटर बॉलर आहे नितीश कुमार रेड्डी पेक्षा. बॉलर म्हणून पांड्या काही कम्पॅरिझन नाही, मी इन जनरल सांग. पण तशात नितीश कुमारला विकेट मिळणं ही मोठी गोष्ट. आणि एक्सपेक्ट नव्हतं केलं, आउट ऑफ सिलेबस आला असेल नितीश कुमार रेड्डी एकदम इंग्लंडच्या बॅट्समॅनसाठी. इव्हन गिलसाठी पण त्याने अशी दिली असेल. नंतर लंचच्या आधी पण भाई एक ओव्हर दिली नितीश कुमार रेड्डीला गिलने की आता त्याचा हात लागला, गोल्डन आमचा सगळा चालू होता. पण तो सीम पोझिशन एक तर त्याची कडक आहे. ती ऑस्ट्रेलियामध्ये पण मला नोटीस झालेली की भाई याची सीम पोझिशन चांगली, बाकी काही असू दे, पेस नसेल वगैरे, पण हा इंग्लंडमध्ये कदाचित चालू शकतो. सो तो स्विंग त्याला मिळाला, आउट स्विंग कडक करत होता तो 2-3. इव्हन पोपला पण त्याने चांगली बॉलिंग केली मध्ये. पण काल इव्हन बुमराहने पण काही त्याचे स्पेल्स खूप, त्याच्या काही चांगले ओव्हर्स पडल्या खूप. म्हणजे काल तो एफर्ट तर काल इंडियाने पूर्ण मारला. म्हणजे जेव्हा बुमराह आणि हे दोघं चालत नव्हते, विकेट नव्हते मिळत, तेव्हा सिराजला आणलं. सिराजने पण खूप खूप चांगली बॉलिंग केली. त्याने रूटला खूप बीट केलं आउटसाइड दी ऑफ. आणि तेच काल इंडियाने त्यांना इतकं काल पिनवलंय, चिडवलंय त्यांना काल की कुठे तुमचं इंटरटेनिंग क्रिकेट कुठे बॅसबॉल वगैरे खूप केलं. पण काल सिराज इंग्लिश मध्ये बोलायला लागला तिथे, हैदराबादी मध्ये इंग्लिश बोलत होतो. सो पहिले 2 ओपनर्स गेले, त्यानंतर रूट आणि पोपने एक बरी पार्टनरशिप टाकली. 109 रन्सची त्यांनी चांगली पार्टनरशिप टाकली, बरी नाही, कारण की नितीश कुमार रेड्डीचा हात चालत होता. सो तेथे उभं राहून खेळणं खूप गरजेचं होतं त्यांच्यासाठी, ते त्यांनी केलं.
पण नंतर तेच आहे, मग जडेजा आला आणि मग जडेजाला पिच मधून त्याआधी पंत बाहेर गेला, पंत इंजर्ड झाला, पण तो येणार आहे रिटर्न काय माहिती, इंडेक्स फिंगरला त्याच्या लागलं, बॅटिंग तर करू शकेल. अच्छा, बॅटिंग केली तर पाहिजे त्यांनी, कारण की ग्लव्स असतात ना, ग्लव्स कशाला असतात, कर बॅटिंग. अरे ग्लव्स कशाला असतात ना, बॅटिंग असतं की एवढं. ठीक आहे. हा, त्यानंतर मग जडेजा आला बॉलिंगला आणि मग जडेजाला पिच मधून खूप मदत मिळाली, बॉल टर्न वगैरे होत होता आणि मग त्याच्यात पोपने एक रॅश शॉट खेळला, पोप बाहेरच्या बॉलला तो छेडायला गेला, कव्हर ड्राईव्ह मारायला गेला. बाहेरच्या गोष्टी छेडू नयेच पण. खरंय, कळतंय ना तुला, हे बोलून काय होत नाही, तसं वागावं पण लागतं. सो कव्हर ड्राईव्ह खेळायला गेला आणि एज लागली आणि पंतने कॅच पकडला. त्यानंतर नाही घेतला मित्र, जुरेलने घेतलाय, कारण पंत बाहेर गेला ना जुरेल. सॉरी, विकेट किपर जुरेल होता तेव्हाच होता ना, जुरेल तेव्हा जुरेल होता. आणि मग पण जडेजाने लाईन आणि लेंथ खूप चांगली पकडलेली काल, कारण की ऑब्व्हियसली मदत मिळत होती. आणि नंतर मग आला बेन स्टोक्स आला, त्यानंतर ब्रूक आला. अच्छा हा, सॉरी, त्यानंतर ब्रूक आला. ब्रूक पण थोडा इथे तिथे खेळला, पण मग त्याचा ब्रूकची एक वीकनेस शोधून काढली. ब्रूकचा डिफेन्स वीक आहे, तुला स्टार्टला तो प्रॉपर असा तुला हे वाटतो की खूप, हे लास्ट व्हिडिओ मध्ये पण आपण बोललेलो, खूप नर्वस वाटतो की खूप काय म्हणतो ना, अनसेटल्ड शेप मध्ये नाही वाटत तो ऍज सच, की रूटला बघितल्यावर तुला कळतं की भाई हा आता उभा हा कधी आउट नाही होणार असं वाटतं. सो प्रत्येक बॉल आउट होतो असं वाटतं. बरोबर. सो मग ब्रूक आला आणि मग ब्रूकची विकनेस आता शोधून काढली. आय गेस या सिरीजमुळे लोकांना कळेल की त्याला आत येणारे बॉल नाही खेळायला जमत, कारण की लास्ट इनिंगला पण आकाशदीपने त्याला जो बॉल टाकलेला, जो कट होऊन आत आला, त्यात त्याला एलबीडब्ल्यू पकडला गेला तो, आणि प्लम्प एलबीडब्ल्यू आला. बॅट आणि बॉल मध्ये एवढा एवढा गॅप होता. आणि आज काल पण बुमराने त्याला बोल्ड केलं, जो की बॉल पुन्हा आत आला. तो एवढा स्विंग नाही झाला, पण तो बऱ्यापैकी आत आलेला की त्याला ऑफ स्टॉम्प त्याचा घेऊन जाईल. तर ते एक विकनेस पकडली जाणार आहे ब्रूकची, आय गेस. सो ब्रूक गेला आणि मग आला बेन स्टोक्स, त्यांचा कॅप्टन, जो एकटा बॅसबॉलच्या काळात बॅसबॉल खेळत नव्हता. सो काल त्याला ऑब्व्हियसली आणायचं, रूट बॅसबॉल खेळत होता, पण बेन स्टोक्स नव्हता खेळत. पण मला त्यांनी हा एवढा अप्रोच चेंज का केला, मला ड्रॅमॅटिकली चेंज केला काही कळत नाही, रिझन नाही कळत. कोणता म्हणजे या मॅचला की बॅसबॉलचा? इंग्लंडने आता तो ड्रॅमॅटिकली अप्रोच, कारण की 2 मॅचला त्यांना कळतंय की, पण त्यांनी त्याच अप्रोच वरती पहिली मॅच चेस पण तर केली आहे. हो, पण तू पिच, ते लोक थोडं पिचच्या ह्याच्यात असणार असं मला वाटतंय. अच्छा, की पहिल्या मॅचला जे काही फ्लॅट पिच होते त्यामुळे बॅटिंग चालते वगैरे त्या ह्याच्यात होते, आणि मग आता मग हे पण लॉर्ड्स टिपिकल लॉर्ड्स नाहीच आहे. बरोबर. मला आठवतंय रहाणेने जेव्हा सेंचुरी टाकलेली लॉर्ड्सला, त्या मॅचच्या सुरुवातीला जे पिच होतं, ग्राउंड म्हणजे ग्राउंडचं जे लॉन असतं त्याच्यातला आणि पिच मध्ये फरकच कळत होता. जी एक लाईन असते एवढंच एक ग्रीन टॉप होतं, आणि त्या पिचवर रहाणेने सेंचुरी टाकलेली. त्या दिवस मला आठवते कपिल देव म्हणाला होता की 250 रन्स काहीतरी इंडियाने केले, की 271 केले की 217 केले, असा काहीतरी इंडियाने कमी स्कोर केला होता खूप. तर तेव्हा कपिल देव बोलला की हे रन ह्या ग्राउंड वरती 450-500 एवढे. बरोबर. सो रहाणेची सिरीज, तीच मॅच, तीच इनिंग म्हणतोय मी. अच्छा. सो हा, पिच तर अगदी लॉर्ड्सचं आहे असं नव्हतं दिसत ते, आणि जसे फोटो आलेले तसंच अजिबात नव्हतं दिसत ते, म्हणजे मॅरेज प्रोफाईल होती ती. काय रे, सांग जरा. अरे मी मॅरेज प्रोफाईल युजली असतं ना की प्रोफाईल मध्ये फोटो वेगळा असतो, आतमध्ये बाई वेगळी असते, तसं असतं, तसं होतं ते. तुझ्याला झालं वाटतं शी, मॅरेजेस आर आउटडेटेड. चल, जस्ट लाईक इंग्लंड क्रिकेट गेलं, जस्ट लाईक इंग्लंड क्रिकेट गेलं बोलतात. तू हे सांग, काय का आउटडेटेड काय मॅरेज नाही पटत मला. मला वाटतं ते इंग्लिश क्रिकेट सारखं आहे की जे खूप इनकन्सिस्टंट आहे, त्यांना आज एक वाटतंय, उद्या एक वाटतंय, कधी काय होऊ शकतो. खूप मुडी आहे मॅरेज असं मला वाटतं. पण तू किती वेळ करून बघितलं? मी बघितलंय, करायची गरज नाही. प्रत्येक गोष्ट करून बघायची गरज नसते. तुला लहान मुलं कशी वाटतात, जन्माला घातलीस नाही ना, तुला बघून कळतं ना मुलं चांगलीत की वाईट, कसं आहे ते. पण मग लग्न तू करणारच की? आता आपण क्रिकेटवरती येऊया परत. हा, तर मग बेन स्टोक्स आला. मग बेन स्टोक्सने नांगर टाकला प्रॉपर. बेन स्टोक्सने जवळजवळ 100 बॉल खेळून 39 रन केले त्याने, अगदी त्याच्या नेचरच्या विरोधात. म्हणजे तो बोलतो की मी अटॅकिंग आहे, पण तो तसा नाही खेळत एरवी पण. आणि काल तर त्याने तेच 102 बॉल घेऊन 39 रन, म्हणजे अगदीच. पण मला ते त्यांची प्रेस कॉन्फरन्स बघणं खूप नेसेसरी आहे, कालची झालेली किंवा ते आज जे काय बोलतील ते, की त्यांनी एक्झॅक्टली एवढा शिफ्ट का मारलाय, मला त्याचं रिझन नाही कळत आहे. भलेही लॉर्ड्स आहे, भलेही मॅच, सेकंड मॅचचा रिझल्ट हाच मला त्यांचा. पण मग तुम्ही कन्सिस्टंट नाही तुमच्या अप्रोच मध्ये, मला वाटतं. मग हे काय, मग तुम्ही कशाला प्रॉमिस केलं? कारण प्रॉब्लेम काय, एंटरटेनमेंट वगैरे कशाला प्रॉमिस केलं? यानंतर त्यांना ऍशेस पण खेळायचे, आणि मला वाटतं की त्यांना मेजर प्रॉब्लेम WTCच्या पॉईंट टेबल मध्ये होतो, की ते लोक अशा रिस्की खेळतात आणि ते मॅच जर हरले ना की ते WTC मध्ये क्वालिफाय नाही करत. एक्झॅक्टली. ऍशेसला जो लास्ट टाइम त्याचा प्रॉब्लेम झालेला, की ऍशेसचा रिझल्ट जो आला तेव्हा त्यांचे 2-3 कॉल चुकले, म्हणजे बॅसबॉलच्या नादात. ते एक डिक्लेअर त्यांनी लवकर केलं खूप, असं काहीतरी एक कॉल होता की डिक्लेअर केलं नाही असं काहीतरी होतं. सो ते सगळे कॉल बॅसबॉलच्या नादातच घेतले गेलेले आणि ते चुकले त्यांचे, आणि मग WTC फायनलला पण नाही.
तर त्यामुळे असते. सो मला वाटतं इंग्लंड घाबरली आहे. ते आता पुन्हा त्यांच्या ट्रेडिशनल क्रिकेटवरती गेलेले आहेत. येस, बोरिंग क्रिकेटवर ज्यात ते जे की इंग्लंडनेच चालू केलंय. आणि आता त्यांना स्वतःलाच टेस्ट मॅचचा फॉर्मॅट चेंज करायचा. पण ठीक आहे, थोडं उत्सुकता तरी वाढते लोकांची त्यामुळे. पण ते कधी वर्क करेल कधी नाही करेल. कुठलं बॅसबॉल. हा. पण तुला वाटतं आता ऑफिशियली इंग्लंड हा फॉर्म बंद करेल की ते पुन्हा करतील कंटिन्यू? बंद नाही करणार आय गेस, कारण ब्रँडन मॅककलम मला त्या मेंटॅलिटीचा नाही वाटत. कारण तो प्लेअर पण जेव्हा होता तेव्हा तो एकाच स्टाईलने खेळला, अटॅकिंग. सो डिफेन्स वीक होता. नाही, पण त्याने स्वतः ड्रॉप होईल की काय होईल त्या सगळ्या भीतीमध्ये तो त्याचा गेम नाही चेंज केला. बरोबर. सो मला नाही वाटत की हे बॅसबॉल ते लोक बंद करतील. ओके. त्याचं थोडी इंटेन्सिटी वगैरे शिफ्ट होत राहणार मध्ये मध्ये, पण बंद तर ठीक आहे. कालच्या पुरता इंडियाने त्यांना मारलंय ना, यात मजा आली. त्यांचा जो काय अहम होता त्यांना मोडला कालचा. सो काल बुमराने मग शेवटची विकेट ब्रुकची गेली. त्यानंतर या दोघांनी पार्टनरशिप टाकली. आणि रूट मित्रांनो, रूट 99 वर खेळतोय. शेवटच्या बॉलला एक ड्रामा झाला होता थोडासा, की जडेजाने त्याला केलं की चल जाऊन दाखव. त्याने बॉल सोडला पण खाली. थोडासा पुढे पण आला. रूट अर्ध्या क्रीज पर्यंत आला. त्याला बेंचवर तिकडनं ओरडला, मागे जा. मी इंग्लिशमध्ये बोलला, पण ते बोलला त्याला. पण मग काय वाटतं तुला, आजच्या दिवसात रूट 99 वर आउट होईल? नाही, मला असं वाटतं की इंग्लंड काल जशी खेळ नाही 99 आउट नाही होतो. मला वाटतं की इंग्लंड जशी काल खेळली आहे ही मॅच माझ्यामध्ये इंग्लंड घेऊन गेली आहे असं मला वाटतंय. जस्ट आय एम फेमस फॉर प्रेडिक्शन्स ऑन फर्स्ट डे. ही मॅच मी प्रेडिक्ट करतो की इंडिया हरणार आहे. सो मला वाटतं मॅच घेऊन गेली. लेट्स सी तुझ्या जिभेचा रंग या मॅचला बदलतोय का? हा, प्लीज सांगायला 2 मॅच मी माझ्या शार्प. अरे 2 मॅच मी गेली 20 वर्ष तू चुकीचाच ठरतोयस. 20 वर्ष आपण आता क्रिकेटवरती बोलायला लागलो. 20 वर्ष काही. हा. सो आजच्या दिवसाबद्दल काय प्रेडिक्शन आहे तुझं? आजच्या दिवसाबद्दल मला असं वाटतं की इंग्लंड हा स्कोर 400 पर्यंत घेऊन जाईल असं मला वाटतं. 400 425 पर्यंत नेतील ते लोक. ऑल आउट होतील तेव्हा, ते विकेट तर पडणार त्यांच्या. पण मला वाटतं की इंडियासाठी ह्या पिचवर जरा डिफिकल्ट असेल असं मला वाटतं. थोडं होणार आहे. आणि मला वाटतं की पहिली बॅटिंग त्यांच्याकडे गेली, तिथे ऍडव्हान्टेज त्यांच्याकडे गेलेलं आहे. आणि ह्या पिचवरती चेस होणं जरा कठीण वाटतं मला. चेस तर पहिल्या मॅचला पण कठीण वाटत होतं. पण मी तर म्हटलं होतं इंग्लंड चेस करणार पहिल्या मॅचला. ठीक आहे. सो मला वाटतं की इंग्लंडने ही मॅच थोडी क्रूज केलेली आहे. मग आता ऍट दिस मोमेंट इंग्लंड आर क्लोजिंग दिस मॅच. अगदीच बुमराचा काहीतरी ब्रिलियंट स्पेल आला किंवा मग सिराजने मारामारी केली कोणाशी वगैरे, रूटला अजून 2-3 त्याने इंग्लिशमध्ये शब्द ऐकवले, तो घाबरला, हे काय इंग्लिश आहे, हे आता आमच्यावरती राज्य करतील त्याला वगैरे वाटलं आणि त्याने विकेट टाकलं. तर माहित नाही मला. सो मग त्यात कदाचित प्रॉब्लेम होईल. पण मला वाटतं इंग्लंडने ही मॅच नेली आहे इंडियाकडनं. नाही, नेली नाही वाटत आहे. आता क्रूज करतात त्याबद्दल प्रेडिक्शन्स माझं बाकीत आहे. स्वतःच्या भविष्यावर पण थोडं बोल चालेल. खूप पर्सनल तुम्ही पर्सनल. हा. सो मला वाटतं की मला पण त्याच्यावर 400-450 होतील. पण इंडिया पण बॅटिंग करून जाईल आय गेस. गिलच्या टच मध्ये आहे, परत करुण नायरच्या टच मध्ये. करुण नायर प्लीज चांगला खेळ. तुला नाही गिल तर मला वाटतं खेळेल चांगला. पण मला वाटतं की आता ही मॅच थोडी कम्फर्टेबल त्यांच्यासाठी आहे, एवढंच मला वाटतं. बाकी करुण नायरने चांगलं खेळलं पाहिजे. नाहीतर मग ऑब्व्हियसली जसं की भावेशला वाटतं की ही त्याची लास्ट मॅच असू शकते. मला मागची पण वाटली होती, पण गिल आणि गंभीरला नाही वाटली, त्यामुळे ठीक. सो हा, बॅटिंग तर करून जाईल इंडिया मला तर वाटतं. मला कठीण म्हणजे इंग्लंड जसं खेळतं तशीच खेळून जाईल इंडिया. अगदीच क्रूज करेल असं नाही, कारण की ऑब्व्हियसली बॉल स्विंग होतोय खूप. पण इंडियासाठी ह्या पिचवरती चौथ्या इनिंगला चेस करणं खूप कठीण होणार आहे, जेवढं मला असं जाणवतं. ठीक आहे. सो अजून काय बोलायचं तुला आजच्या दिवसावर, कालच्या दिवसावर? काही नाही, माझं म्हणणं आहे की यार काय तिने जसं काय होतं चांगलं होतं, पण ठीक आहे तर नाही आहे तर मग एन्जॉय क्रिकेट, ऍक्च्युअल क्रिकेट. ठीक आहे. सो तुम्हाला काय वाटतंय कालच्या दिवसाबद्दल, आजच्या दिवसाबद्दल तुमचं काय प्रेडिक्शन? आणि बॅसबॉल बद्दल पण. येस, बॅसबॉल बद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला तुम्ही कमेंट्स मध्ये कळवा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.